कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काजू पुढे आणि बाब्या। अरे सूर्या, बाब्याला कुठे घेतोस? बाब्या समोरच्या गाड्याला सोडल आणि आपल्याच गाड्याला धरून बसल। हे नाही मामा, बाब्या ना जीव लावून खेळ, माहितीये का? ना तुम्ही आता का टीम मध्ये? पण ह्या वयात आणि कबड्डी? ना मिलिटरी मॅन आहे तुम्ही, एकदम पॉवरफुल। तुम्ही आता जर ताकद लावली ना, आम्हाला सगळ्यांना उचलून पाडाल। हा, आणि या वयात तुम्ही त्या जिम स्टेनला कसा तोडावता ना, आम्ही लय वेळा बघितलं। मी आहे तुमच्या टीम मध्ये। मुश्किल वक्त कमांडो सक। आता आपण 5 जण झालो, अजून 2 जण लागतील ना? यो कधी कामाला यायचा? एक गाबड्या उठ। मी खेळत नसतो। तू नाही, तुझा बाप खेळेल। अहो मग तुम्ही खेळा की, मी कुठं तुम्हाला अडवलंय? गप उभा राहा, इथं घरी येणं बंद करून टाकील। चल उठ गप। 1 2 3 4 5 दादा 6 जण झाले, आता 1 पाहिजे। दादा मला घे। नाही दादा मला घे, मग आपल्या समोर कोण येऊ शकणार नाही बघ। एकाच सर्व्हिस मध्ये 7च्या 7 जणांना बाहेर नाही काढलं ना तर बघ। अरे बाळा, पण ही पुरुषांची कबड्डी आहे ना। आम्हाला काय अडचण नाहीये, आम्ही खेळू। तुम्हाला काय अडचण नाही माहितीये मला, पण ते स्पर्धा भरवणाऱ्यांना अडचण आहे ना। माझ्याकडे एक आयडिया आहे। तुझी आयडिया नको, तूच पाहिजे। ये चल चल चल, तूच खेळायचं। हा झालं, 1 2 3 4 5। दादा, तुला खरंच वाटतं का या टीमला घेऊन आपण जिंकू का? ते पण खरंय दादा, अरे नाही तर दुसऱ्या मिनिटालाच हरवतेला आपल्याला। जिंकू आपण। आपण कधीच नाही हरणार का नाही, ह्याची एक आयडिया देतो तुम्हाला। बोल लवकर। हा मामा सांग। आपण सगळी का नाही स्पर्धेत भागच घ्यायचा नाही, मग कुणाच्यात हिंमत आहे का आपल्याला हरवायला? कशी वाटली आयडिया? कधीतरी चांगली आयडिया द्या की। आणि सूर्य कॅप्टन आहे म्हणल्यावर ही टीम हारूच शकत नाही। मला विश्वास आहे माझ्या सूर्यावर। पप्पे, तू येते का इथं खेळायला? नाही, मी बाहेरून बघणार आहे आणि सूर्याला चीअर करणार। मी त्याची चीअर करणार। आता दादा नक्की जिंकल। सूर्या, आता आपली सगळी टीम रेडी झाली बघ। हा चला, आता कामाला लावूया। आता जिंकायसाठी खेळायचं, लढायचं नाही, लढायचं। ही कबड्डी स्पर्धा पंचक्रोशीतल्या तरुणांना एकत्र आणत, आणि ज्या ठिकाणी तरुण एकत्र येतात त्या ठिकाणी इतिहास घडतो। ही स्पर्धा बी इतिहास घडवणार आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, ऑलिम्पिक सारख्या एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपल्या देशाला बी पदकं मिळवण्याची किती गरज आहे। आणि कधी शक्य आहे? ज्या वेळेस लोकल तरुणाला तुम्ही प्रोत्साहन देणार, आणि हेच प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही आमच्या कबड्डीच्या स्पर्धेच्या मार्फत करतोय। आणि तर तुम्ही पाहिलं, शशिकांत सरनोबत यांनी या स्पर्धेमागचा हेतू स्पष्ट केलाय। अधिक अपडेटसाठी पाहत राहा ग्लोरी न्यूज। साहेब येतो। दादा, माझी बाईट घेतली नाही की या रिपोर्टरनं? घेणार रे घेणार, जरा धीर धर। आणि एकदा का तुझं नाव झालं की गुळाला कसं मुंगळं चिटकतात, तशी समधी तुला चिटकायला येतील। पण नाव कधी होणार? अरे ही स्पर्धा त्यासाठीच तर आहे। हे बघ, या स्पर्धेत जो संघ विजयी होतो त्याच्या खेळाडूंना आणि त्याच्या स्पॉन्सरला सगळी लोक डोक्यावर घेऊन नाचतात। आता दरवेळी तू सासरवाडीचा संघ जिंकायचा, आता काय त्याला ते शक्य नाही। त्यामुळे विजय आपलाच, आणि ज्याचा विजय त्याचंच नाव, त्याची चर्चा, जिकडे तिकडे त्याचाच गुलाल। आता कसं परफेक्ट बोललास। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची,
ही स्पर्धा आपल्याला जिंकायची असेल तर त्या सूर्याची शिकार केली केली. सूर्याची शिकार कशी करायची यात मला चांगलंच कळले. येणार स्वतःच्या पायावर पण जाणार दुसऱ्यांच्या खांद्यावर. मकॉन बाब्या, मकॉन! काय झालं? अगं ए मग कोण नाही कमवून असतं ते. ते मगाशी मका खाल्ला ना म्हणून चुकून मकॉन निघालं. काय नाही कम ऑन बाब्या, कम ऑन! ए बाब्या सगळ्यांना आउट कर, फक्त माझ्या सूर्याला आउट करू नको. अरे पप्पे आउट करायचं राहू दे, त्याने टच लाईनला टच तरी करू दे. चला बाब्या, चल बाब्या, चल. तिकडे कुठं? आणि इकडे अरे तू बाहेर गेला म्हणजे आउट असते. इकडे तू ना जिमसी ना, तू एंट्री कर जा. मी हा जा. कबड्डी कोण म्हणणार? माझं मी मनातल्या मनात म्हणतोय. ते पंच काय मनातल्या मनात म्हणणार आहेत का मोठ्याने म्हणणार आहेत ना बाहेर निघ म्हणून? कबड्डी बोल म्हण. बोल. हा म्हणतो. कमान जिम. कबड्डी. ए जिमचे ना सगळ्यांना आउट कर, फक्त माझ्या सूर्याला आउट करू नको. ए पप्पे काय चाललंय तुझं? ही काही खरी मॅच आहे का? सराव चाललाय ना त्यांचा. बघ की सरावात पण माझ्या सूर्याला कोणी आउट केलेलं मला अजिबात आवडणार नाही. ए पप्पे आता तू काय बोलली आणि तुझ्यामुळे दादाला डिस्टर्ब झालं ना तर दादा तुला घराच्या बाहेर गेट आउट हो म्हणत. शांत बस, घेऊ दे आम्हाला. ये रे. ए जिमसेना आम्हाला आउट करायचं तुला आयडिया देऊ का? मग सांगा की. बोल ना. आउट आहे. अरे कशाला बोलला? ए मामा बघ की. मामा पण ना, असं ना कसं जिंकणार आहे आपण? इकडे काजू तू एंट्री कर जा. आता बघा शेरची एंट्री. जा. आता बघा ये काजू. अरे इकडे ते ओ बाब्या. मी त्याचा पाय पकडणार आहे. कबड्डी त्याची लाईन पासून 120 किलोमीटर आहेस तू. इकडे कबड्डी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.